चॅप्टर मधला नेक्स्ट टॉपिक युकॅरियोटिक सेल पाहणार आहोत. युकॅरियोटिक सेल, त्याच्यामध्ये युकॅरियोटिक सेलमध्ये बेसिकली प्रोटिस्टा, प्लांट्स, एनिमल्स अँड फंजाई ह्या ऑर्गॅनिझममध्ये युकॅरियोटिक सेल असते. युकॅरियोटिक सेल जसं डेफिनेशननुसार त्यांच्यामध्ये मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनेल्स असतात, त्यांच्यामध्ये न्यूक्लिअर एन्व्हलप असतं आणि त्याच्यामध्ये काही कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर असतात जसं लोकोमोटरी स्ट्रक्चर लाईक सिलिया अँड फ्लॅजेला अँड सायटोस्केलेटल इलेमेंट लाईक मायक्रोफिलामेंट, मायक्रोट्युब्युल्स जे सेल सपोर्ट शेप वगैरे मेंटेनन्ससाठी हेल्प करतात. देन जेनेटिक मटेरियल इन फॉर्म ऑफ क्रोमोझोम असतं आणि ऑल युकॅरियोटिक सेल सेम नसतात, नॉट आयडेंटिकल, कारण की त्याच्यामध्ये प्लांट सेल आणि एनिमल सेल वेगवेगळे असतात. प्लांट सेलमध्ये बेसिकली सेल वॉल, व्हॅक्यूल, क्लोरोप्लास्ट असतं जे एनिमल सेलमध्ये नसतं आणि एनिमल सेलमध्ये सेंट्रॉल असतं जे प्लांट सेलमध्ये ॲब्सेंट असतं. सो त्याच्यामध्ये काही डिफरन्सेस आहेत प्लांट आणि एनिमल सेलमध्ये. नेक्स्ट आहे सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन बेसिकली टू लेअरमध्ये बायलेअर असतं, म्हणजे त्याच्यामध्ये फॉस्फोलिपिड बायलेअर अरेंज असतात आणि फॉस्फोलिपिडमध्ये पण दोन पार्ट आहेत. त्याच्यामुळे तो वॉटर लव्हिंग आहे, सो ते बाहेर आउटर साईडला असतं आणि हायड्रोफोबिक टेलमध्ये असते सॅच्युरेटेड फॅटी ॲसिडची. ते हायड्रोफोबिक म्हणजे वॉटर हिटिंग आहे, त्याच्यामुळे ते इन साईडला असते ना, असे बायलेअरमध्ये अरेंज असतात. ते हायड्रोफिलिक हेड आउटसाईड अँड हायड्रोफोबिक टेल इनसाईड आणि असं लेअरमध्ये अरेंजमेंट होऊन त्यांचे बायलेअर बनतो. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही प्रोटीन पण असतात. जर मध्ये सेल मेम्ब्रेनच्या मध्ये प्रोटीन असेल तर त्याला इंटरनल प्रोटीन म्हणतात आणि सेलच्या पेरिफेरीला असेल तर त्याला पेरिफेरल प्रोटीन म्हणतात. पेरिफेरल प्रोटीनवर शुगरची चेन असते, त्याला शुगर चेन और पॉलिपेप्टाईड पण म्हणतात आणि त्याच्यामध्ये काही कोलेस्ट्रॉलचे मॉलिक्यूल पण असतात. अशा प्रकारे बेसिकली सेल मेम्ब्रेन ऑफ द एनिमल सेल 3 गोष्टीपासून बनलेला आहे: फॉस्फोलिपिड, बायलेअर, प्रोटीन, शुगर अँड कोलेस्ट्रॉल. आणि त्याच्यामध्ये फ्लुइड मोसॅक मॉडेल, सेल मेम्ब्रेनचं फ्लुइड मोसॅक मॉडेल सिंगर आणि निकोलसन या सायंटिस्टने दिलं होतं. त्यांनी म्हणले होते की लिपिड फ्लुइड आहे, सॉलिड नाही, फ्लुइड आहे, पाण्यासारखं आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये प्रोटीनची मूवमेंट होते लॅटरल. जर हे फ्लुइड असेल तर ते प्रोटीनची मूवमेंटला हेल्प करतं, लॅटरल मूवमेंट ऑफ प्रोटीनसाठी विथ इन ओव्हरऑल बायलेअर. आणि ह्या फ्लुइड नेचरमुळं सेलला काही प्रॉपर्टीज येतात, जसं ते हेल्प करतात की सेल ग्रोथ अँड डिव्हिजनमध्ये. देन इंट्रासेल्युलर जंक्शन फॉर्मेशन म्हणजे 2 सेलमध्ये जंक्शन फॉर्मेशनसाठी हे लिपिड नेचर हेल्प करतं. देन सिक्रिशन म्हणजे काही सबस्टन्सचं सिंथेसिस, प्रोटीनच्या सिंथेसिससाठी. आणि एंडोसायटोसिस म्हणजे काही सबस्टन्सची सेलमध्ये एंट्री करण्यासाठी पण हे फ्लुइड नेचर हेल्प करतं. त्यानंतर RBC मेम्ब्रेनवर रिसर्च केले, तिचा अभ्यास केला, तेव्हा समजलं की ते RBC मेम्ब्रेन हे 52% प्रोटीन आणि 40% लिपिडपासून बनलेलं आहे. हे लक्षात ठेवण्यासाठी L फॉर लिपिड, L फॉर लो म्हणजे लो कंटेंट लिपिड आहे ते 40% आहे आणि 52% प्रोटीन आहे, लक्षात ठेवू शकतो. त्याच्यामध्ये बेसिकली ट्रान्सपोर्टचे मॉलिक्यूल कसे होते प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या अक्रॉस हे पाहणार आहोत आपण. त्याच्यामध्ये फर्स्ट टाईपचे आहे डिफ्युजन, फॅसिलिटेड डिफ्युजन, देन ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. हे 3 टाईपचे ट्रान्सपोर्ट आहेत. डिफ्युजनमध्ये काय होतं तर मॉलिक्युल्स हाय कॉन्सन्ट्रेशन म्हणजे जास्त मॉलिक्यूलपासून कमी कॉन्सन्ट्रेशन असलेल्या साईडला मॉलिक्यूलची मुवमेंट होते अलॉंग अ कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटमध्ये, हाय कॉन्सन्ट्रेशनपासून लो कॉन्सन्ट्रेशन कट. आणि ह्याच्यामध्ये एनर्जी लागत नाही कारण की मॉलिक्यूल हाय कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट टू लो कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट चालले. ते डिफ्युजन हे बेसिकली गॅसेसमध्ये होतं, जसं O2, CO2, N2. मेम्ब्रेन हे इझिली डिफ्यूज होऊ शकतात या मेम्ब्रेनमध्ये हे पार्टिकल्स, गॅसेस. नंतर येतं फॅसिलिटेड डिफ्युजन. ह्याच्यामध्ये पण ट्रान्सपोर्ट जास्त मॉलिक्यूलपासून कमी मॉलिक्यूल म्हणजे अक्रॉस कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट होते. ह्याच्यामध्ये पण एनर्जी लागत नाही, फक्त हे वेगळं आहे, फॅसिलिटेड असते. हे प्रोटीन चॅनल ह्याला फॅसिलिटेट करतात म्हणून त्याला फॅसिलिटेड डिफ्युजन म्हणतात. ह्याच्यामध्ये बेसिकली स्मॉल अनचार्ज पोलर मॉलिक्यूल ह्या पाथवे थ्रू ट्रान्सपोर्ट होतात, जसं वॉटर, युरिया, ग्लिसरॉल. ह्याला मेम्ब्रेन लार्जली परमेबल असतं, पण सम पार्टिकल्स वॉटर ते डिफ्युजन थ्रू जातात, त्याला ऑस्मोसिस म्हणतात. नंतर येतं ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. ह्याच्यामध्ये अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट असतो, म्हणजे कमी मॉलिक्यूलपासून जास्त मॉलिक्यूल असलेल्या साईडला ट्रान्सपोर्ट होते, त्याच्यामुळे इथे एनर्जी लागते. ती ATPच्या फॉर्ममध्ये दिली जाते आणि हे सोडियम पोटॅशियम पंप
असे पंपचे एक्झाम्पल ह्याच्यामध्ये असतात. आणि बेसिकली हे ट्रान्सपोर्ट करतं आयन्सला लाईक सोडियम, पोटॅशियम, क्लोरीन, कॅल्शियम. कारण ह्याला मेम्ब्रेन कम्प्लिटली इम्प्रमेबल असतं, सो त्याला ॲक्टिवली ट्रान्सपोर्ट करावं लागतं ही मेन. नेक्स्ट आहे सेल वॉल, जे प्लांट सेलमध्ये असते, फक्त एनिमल सेलमध्ये ॲब्सेंट असते. आणि त्याच्यामध्ये पण आल्गेमध्ये जे सेल वॉल कशाची बनलेली आहे हे लक्षात ठेवावं लागतं. तर ती बेसिकली ते आपण GMC लक्षात ठेवू शकतो, गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज. G फॉर गॅलॅक्टोमेनस, M फॉर मिनरल्स लाईक कॅल्शियम कार्बोनेट असतात त्याच्यामध्ये, आणि C फॉर सेल्युलोज. देन प्लांटची सेल वॉल कशापासून बनलेली आहे ह्याच्यासाठी आपण PHC लक्षात ठेवू शकतो, प्रायव्हेट हेल्थ कॉलेज, प्रायव्हेट हॉस्पिटल सेंटर, असं काही पण म्हणून तुम्ही PHC लक्षात ठेवू शकता. P फॉर पेक्टिन्स, H फॉर हेमिसेल्युलोज, C फॉर सेल्युलोज. देन सेल वॉलमध्ये 2 स्ट्रक्चर येतात, जसं आपण इथं पाहू पण शकतो, मिडल लॅमिला अँड प्लाझ्मोडेस्माटा. मिडल लॅमिला एक कॅल्शियम पेक्टेटपासून बनलेला असतो आणि तो नेबरिंग सेलला ग्लूज करून कनेक्ट करण्यासाठी हेल्प करतं. आणि प्लाझ्मोडेस्मा सायटोप्लाझम ऑफ द नेबरिंग सेलला कनेक्ट करण्यासाठी हे हेल्पफुल आहे. नंतर येते एंडोमेट्रियल सिस्टीम. ह्याच्यामध्ये आपण ट्रिकली लक्षात ठेवू शकतो लवर. ह्याच्यामध्ये L फॉर लायसोझोम आहे, नंतर O फॉर गॉल्गीचा O घेतलेला आहे, गॉल्गी ॲपॅरेटस. देन V फॉर व्हॅक्यूल, ER फॉर एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. तर ह्याच्यामध्ये 4 ऑर्गनेल्स येतात, लायसोझोम, गॉल्गी ॲपॅरेटस, व्हॅक्यूल, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. त्याच्यामध्ये आपण फर्स्ट एंडोप्लाझमिक रेटिक्युलम पाहणार आहोत. त्याच्यामध्ये पण 2 टाईपचे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहेत, रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. रफ एंडोप्लाझमिकला रफ का म्हणतात, कारण त्याच्यामध्ये रायबोझोम असतात, ते पण 70S टाईपचे रायबोझोम असतात, जे आपण प्रोकॅरियोटिक सेलमध्ये पण पाहिलेले आहेत. ते 30S आणि 40S सब युनिटपासून बनलेले असतात. आणि मी तुम्हाला ह्याच्या आधी पण प्रोकॅरियोटिक, तर सिस म्हणजे काय, तर ज्याच्यातून पहिलं फॉर्मिंग फेज, ज्याच्यात सिस्टर्नमध्ये गोल्गी ॲपॅरेटसमध्ये सिस्टर्न असतात, तसं सिस्टर्न ज्याच्यातून ट्रान्सपोर्ट व्हेसिकल फर्स्ट एंटर होतात. नंतर मग ह्या सिस्टरने काय करतात, तर ह्या ट्रान्सपोर्ट व्हेसिकलमधून जे प्रोटीन आलेले असतात त्याला ग्लायकोप्रोटीन मध्ये कन्वर्ट करतात, म्हणजे मॉडिफाय करतात, पॅकेजिंग करतात आणि ग्लायकोप्रोटीन आणि ग्लायकोलिपिड बनवतात. हे ट्रान्सफेसमधून बाहेर येतात. नंतर ते सिक्रेटरी व्हेसिकलमध्ये एंटर करून सेलच्या बाहेर एक्झोसायटोसिस थ्रू जातात. अशा प्रकारे प्रोटीन सिंथेसिससाठी एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, गॉल्गी ॲपॅरेटस हे जॉईंटली काम करतात, म्हणून त्याला ते एंडोमेम्ब्रेन सिस्टीममध्ये इन्क्लुडेड असतात. कारण जे ऑर्गनेल्सचे फंक्शन इंटरकनेक्टेड आहेत त्यांना एंडोमेम्ब्रेन सिस्टीममध्ये टाकतात. नेक्स्ट आहे लायसोझोम, आणि त्याचा रोल डायजेशन ऑफ कार्बोहायड्रेट, प्रोटीन, लिपिड आणि न्यूक्लिक ॲसिडमध्ये कसा आहे ते पाहणार आहोत आपण. लायसोझोमला सुसायडल बॅग पण म्हणतात, कारण की ह्याच्यामध्ये सेलचं अपोप्टोसिस होतं, सेल डेथ होते. कारण त्याच्यामध्ये बेसिकली हायड्रोलाइज एन्झाईम असतात, जे कार्बोहायड्रेट, प्रोटीन, लिपिड, न्यूक्लिक ॲसिडला डायजेस्ट करतात ॲट ॲसिडिक pH. त्याच्यामध्ये फर्स्ट स्टेप आहे की डायजेस्टिव्ह एन्झाईम बेसिकली रायबोझोम, जे आपण आधी पण पाहिलेलं आहे, रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमवर असतात, ते हेल्प करतात डायजेस्टिव्ह एन्झाईमच्या सिंथेसिससाठी. देन नंतर ते ट्रान्सपोर्ट व्हेसिकलमध्ये पॅक होतात, गोल्गी ॲपॅरेटसच्या सिस फेसला येतात, जे तिथून ते ट्रान्सफेसला जातात आणि मॉडिफाईड होतात गॉल्गी ॲपॅरेटसमध्ये आणि एक्सपोर्ट होतात सिक्रेटरी व्हेसिकल इंटून. नंतर ते लायसोझोममध्ये जातात आणि लायसोझोम फूड व्हॅक्यूलला फ्यूज होऊन त्या फूडच्या डायजेशनला हेल्प करतं. अशा प्रकारे त्याचा रोल आहे. देन व्हॅक्यूल, हे बेसिकली 90% ऑफ द सेल वॉल व्हॅक्यूलपासून भरलेला असतो, म्हणून मेजर पार्ट ऑफ द प्लांट सेल आहे. एनिमल सेलमध्ये पण व्हॅक्यूल असतात, पण त्यांची साईज स्मॉल असते. त्याच्यामध्ये बेसिकली वॉटर स्वॅप आणि एक्सट्रॅक्टिव्ह प्रोडक्ट असतात, म्हणजे जे आपण आता लायसोझोम,
गॉल्गी ॲपॅरेटस म्हणजे एक्सेक्रेटरी प्रोडक्ट बाहेर पडतात ते व्हॅक्यूलमध्ये येतात नंतर, म्हणून ते पण एंडोमेम्ब्रेनचा पार्ट आहे. फर्स्ट रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम पार्ट आहे कारण की तो प्रोटीन सिंथेसिसला हेल्प करतो. नंतर पॅकेजिंग अँड मॉडिफिकेशनसाठी गॉल्गी ॲपॅरेटस हेल्प करतो म्हणून तो पार्ट आहे. आणि त्याच्यानंतर जे हायड्रोलाइज एन्झाईम त्या दोन्हीमध्ये सिक्रेट होतात ते लायसोझोममध्ये येतात आणि ते डायजेशन ऑफ द फूड, कार्बोहायड्रेट सेल्स ह्याच्यासाठी हेल्प करतं म्हणून ते पण एंडोमेम्ब्रेनचा पार्ट आहे. आणि हे बेसिकली एक्स्ट्रॅक्टिव्ह प्रोडक्टचं स्टोरेज करण्यासाठी हेल्पफुल आहे म्हणून ते व्हॅक्यूल पण एंडोमेम्ब्रेनचा पार्ट आहे. अशा प्रकारे ते इंटरकनेक्टेड आहेत चार स्ट्रक्चर म्हणून त्यांना एंडोमेम्ब्रेनचा पार्ट आहेत. जसं पहिलं रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, देन गॉल्गी ॲपॅरेटस, लायसोझोम, व्हॅक्यूल. नंतर व्हॅक्यूलचा बेसिकली सिंगल मेम्ब्रेन असतो एक आउटसाईडला, त्याला टोनोप्लास्ट म्हणतात. ह्या टोनोप्लास्टचा रोल काय आहे? टोनोप्लास्ट फॅसिलिटेट ट्रान्सपोर्ट ऑफ आयन्स अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट इन टू द व्हॅक्यूल. आता आपण एक एक्झाम्पल पाहू की याचा मीन्स काय आहे सेंटेन्सचा. तर इथं सायटोप्लाझमच्या सेलच्या सायटोप्लाझममध्ये 2 पोटॅशियम आयन आहेत आणि व्हॅक्यूलमध्ये 5-6 पोटॅशियम आयन आहेत. तर पोटॅशियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन व्हॅक्यूलमध्ये जास्त आहे, सायटोप्लाझममध्ये कमी आहे. म्हणून त्याला जर पोटॅशियमला जर सायटोप्लाझम थ्रू टोनोप्लास्ट थ्रू जर व्हॅक्यूलमध्ये यायचं असेल तर ते अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट असेल, कारण की कमी कॉन्सन्ट्रेशनपासून जास्त कॉन्सन्ट्रेशनकडे यायचं असेल तरी ते एनर्जी लागेल. त्याच्यामुळे टोनोप्लास्ट फॅसिलिटेट करतं, हेल्प करतं ह्या ट्रान्सपोर्टसाठी, म्हणून त्याला अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट म्हणलेलं आहे. हाच टोनोप्लास्टचा रोल पण आहे. अमेबामध्ये कॉन्ट्रास्टाईल व्हॅक्यूल असतात म्हणजे काय, ते ऑस्मोरेग्युलेशनसाठी आणि एक्सक्रिशनसाठी हेल्प करतात. आणि प्रोटिस्टामध्ये फूड व्हॅक्यूल असतात. हे आपण नंतर बायोलॉजिकल क्लासिफिकेशनमध्ये इन डिटेल पाहणार आहोत. तर नेक्स्ट आहे मायटोकॉन्ड्रिया. त्याला पॉवर हाऊस ऑफ द सेल पण म्हणतात कारण की ह्याच्यामध्ये ATP सिंथेसिस होतं थ्रू एरोबिक रेस्पिरेशनला. पण एरोबिक रेस्पिरेशनसाठी ही साईड आहे. आपण हे रेस्पिरेशन ऑफ द ॲनिमल्स इन डिटेल पाहणार आहोत नंतर टॉपिकमध्ये. त्या फर्स्ट तर हे डबल मेम्ब्रेन बाउंड आहे म्हणजे काय, तर त्याच्या 2 मेम्ब्रेनपासून बनलेलं आहे. एक आउटर मेम्ब्रेन जसं इथं पाहू शकता आणि इनर मेम्ब्रेन. आणि इनर मेम्ब्रेन फोल्डेड आहे ज्याला क्रिस्टे म्हणतात. क्रिस्टे म्हणतात जसं आपण इथे क्रिस्टे पाहू शकतो. आणि हे बेसिकली सरफेस एरिया पण इन्क्रीज करतात फोल्ड असल्यामुळं, सो ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशनसाठी हेल्प करतात. आणि त्याच्यामध्ये DNA असतात आणि 70S रायबोझोम असतात जे प्रोकॅरियोटिक सेलमध्ये असतात तसे. नंतर आहे प्लास्टिड जे सेलला प्लास्टिड बेसिकली काय आहे तर ते प्लांट सेल आणि युग्लिनॉइड्समध्ये असतात. ते कलर प्रोव्हाइड करतात प्लांटला, जसं लिव्हजला, फ्लावर्सला, फ्रूट्सला. त्याच्यामध्ये बेसिकली 3 टाईपचे प्लास्टिड आहेत. क्लोरोप्लास्ट जे सगळ्यांना माहिती आहेत, ग्रीन इन कलर अँड क्लोरोफिल असतं त्याच्यामध्ये. क्रोमोप्लास्टामध्ये काय असतात, कलर्ड प्लास्टिड असते ज्याच्यामध्ये येल्लो, ऑरेंज, रेड कलर असतात. आणि ल्युकोप्लास्ट म्हणजे काय, कलरलेस प्लास्टिड. त्याच्यामध्ये बेसिकली न्यूट्रिएंट स्टोरेज होतात जसं स्टार्च वगैरे. इथं आपण पाहू शकतो हे की हे क्लोरोप्लास्ट आहे ग्रीन इन कलर, त्याच्यामध्ये क्लोरोफिल आहे. क्रोमोप्लास्ट आहे ज्याच्यामध्ये कॅरोटिनॉइड असतात जे येल्लो, ऑरेंज, रेड कलर देतात फ्रूट्स अँड फ्लावर्सला. नंतर येतं ल्युकोप्लास्ट जे कलरलेस आहे, जे बेसिकली अमायलोप्लास्ट आहे ज्याच्यामध्ये अमायलोज म्हणजे कार्बोहायड्रेट स्टोअर करतात. इलिओप्लास्ट आहे म्हणजे ज्याच्यामध्ये फॅट्स अँड ऑइल स्टोअर करतात. प्रोटीनोप्लास्ट आहे ज्याच्यामध्ये प्रोटीन स्टोअर करतात. लाईक दिस. किचन ऑफ द सेल पण म्हणतात कारण की याच्यातली बेसिकली फोटोसिंथेसिस होतं आणि ते पण डबल मेम्ब्रेन बाउंड. सेम सगळ्या प्रॉपर्टी त्याच्या क्लोरोप्लास्टच्या मायटोकॉन्ड्रियासारखे आहे. ते पण डबल मेम्ब्रेन बाउंड आहे. त्याचं आउटर मेम्ब्रेन, इनर मेम्ब्रेन असतं. नंतर त्याच्यामध्ये पण DNA असतात आणि त्याच्यामध्ये थॅलाकॉइड म्हणजे फ्लॅटन सॅक असतात जसं इथं आपण पाहू शकतो ज्याच्यामध्ये क्लोरोफिल आहे. एका सॅकला थॅलाकॉइड म्हणतात. आणि असं सॅकचा जर स्टॅक असेल म्हणजे जर थापी असेल एका सॅकची तर त्याला म्हणतात ग्रॅना. आणि ह्या 2 ग्रॅनाला कनेक्ट करणारे जे असतात ना स्ट्रक्चर त्याला म्हणतात स्ट्रोमा लॅमेली. आणि ज्याच्यामध्ये हे ग्रॅनाचं सोडून जे बाकीचा पार्ट राहतो क्लोरोफिलचा, ज्याच्यामध्ये क्लोरोफिल नाही असा पार्ट राहतो क्लोरोप्लास्टचा, त्याला म्हणतात स्ट्रोमा. ज्याच्यामध्ये क्लोरोफिल नाही त्याच्यामुळे त्याच्यामध्ये डार्क रिॲक्शन होते. हे आपण डिटेलमध्ये फोटोसिंथेसिसमध्ये पाहणार आहोत. आणि क्लोरोफिल असलेल्या थॅलाकॉइड ग्रॅनामध्ये बेसिकली लाईट रिॲक्शन असते जे फोटोसिंथेसिसमध्ये हेल्प करते. हे डिटेलमध्ये आपण प्लांट फिजिओलॉजीमध्ये पाहणार आहोत.
द कलर ऑफ नेचर, म्हणजे हे बेसिकली कलर प्रोव्हाइड करतं फ्रूटला, फ्लावर्सला, कारण त्याच्यामध्ये कॅरोटिनॉइड असतात. कॅरोटिनॉइड पिगमेंट 2 प्रकारचे असतात, कॅरोटीन आणि झॅन्थोपिल, जे बेसिकली येलो, ऑरेंज, रेड कलर देतात लाईक फ्लावर्स आणि फ्रूट्सला. नेक्स्ट आहे ल्युकोप्लास्ट. आपण आधी पण पाहिले की ल्युकोप्लास्ट कलरलेस असतं आणि हे बेसिकली न्यूट्रिएंट स्टोरेजसाठी असतं. जसं त्याच्यामध्ये मी ट्रिक दिलेली आहे, ऑल चिल्ड्रन ईट फॅटी पिझ्झा. याच्यानुसार आपण लक्षात ठेवू शकतो की ऑल फॉर अमायलोप्लास्ट. अमायलोप्लास्टमध्ये चिल्ड्रन म्हणजे कार्बोहायड्रेट स्टोअर करतात, म्हणून ऑल चिल्ड्रन. ऑल फॉर अमायलोप्लास्ट, चिल्ड्रन फॉर कार्बोहायड्रेट. अमायलोप्लास्टमध्ये कार्बोहायड्रेट स्टोरेज करतात. ईट फॅटी. ईटहून आपण लक्षात ठेवू शकतो की इलिओप्लास्ट. फॅटी म्हणजे फॅट्स अँड ऑइल स्टोअर करतं. नंतर पिझ्झाहून आपण लक्षात ठेवू शकतो की प्रोटीन इन ॲल्युरोप्लास्ट. बेसिकली ह्याच्यामध्ये अमायलोप्लास्टमध्ये कार्बोहायड्रेट स्टोअर करतात, इलिओप्लास्टमध्ये फॅट अँड ऑइल स्टोअर करतात, ॲल्युरोप्लास्टमध्ये प्रोटीन स्टोअर करतात. ह्याच्यामध्ये MCQ मध्ये तुम्हाला अमायलोप्लास्ट आणि ॲल्युरोप्लास्टमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं, कारण की ते एहून आणि बेसिकली जास्त रिलेटिव्हली सेम आहेत, तर त्याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. तर तुम्ही अमायलोहून पण लक्षात ठेवू शकतो. अमायलो फॉर कार्बोहायड्रेट, अमायलिन वगैरे असतं त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेटमध्ये, जे पुन्हा नंतर आपण बायोमॉलिक्यूलमध्ये पाहणारच आहोत. आणि ॲल्युरोहून प्रोटीन बेसिकली तुम्ही लक्षात ठेवू शकता, नाहीतर ही ट्रिक पण यूज करू शकता, ऑल चिल्ड्रन ईट फॅटी पिझ्झा. नंतर आहे मोटिलिटी अँड डिव्हिजन. मोटिलिटी म्हणजे काय, जे स्ट्रक्चर जे मोटिलिटीमध्ये हेल्प करतात, जसं सिलिया अँड फ्लॅजेला. आपण हे प्रोकॅरियोटिक सेलमध्ये पण पाहिलं होतं, पण त्याचे स्ट्रक्चर लेस कॉम्प्लेक्स आणि सिम्पल होते त्याच्यामध्ये. इथं कॉम्प्लेक्स आहेत. ह्याच्यामध्ये बेसिकली 9+2 अरेंजमेंट असते. म्हणजे काय तर पेरिफेरल मायक्रोट्युब्युल्स डबलेटमध्ये अरेंज असतात, जसं आपण इथं 2-2 पाहू शकतो. आणि त्यांच्यामध्ये दोघांना कनेक्ट करण्यासाठी, 2 पेरिफेरल मायक्रोट्युब्युलला कनेक्ट करण्यासाठी मध्ये इंटर डबलेट ब्रिज पण असतात. आणि असे हे 9 पेरिफेरीला अरेंज असतात, म्हणून त्याला 9 म्हणलेलं आहे. 1 2 3 4 1 2 3 4 5 6 7 8 9 असे हे 9 पेरिफेरीला असतात आणि 2 सेंट्रलला असतात 1 2, म्हणून ह्याला 9+2 अरेंजमेंट म्हणतात. आणि ह्याच्यामध्ये दोन्ही सेंट्रल आणि पेरिफेरलला सेपरेट करणारी एक सेंट्रल शीथ पण प्रेझेंट असते आणि सराउंडिंगला प्लाझ्मा मेम्ब्रेन असतं. आणि हे हेअर लाईक आउटग्रोथ असतात, जे एनिमल सेलला मुवमेंटमध्ये हेल्प करतात. आपण सिलिया बेसिकली फ्लॅजेला आपण स्पर्ममध्ये पाहतो, जे स्पर्म मोटिलिटीला हेल्प करतं, जेव्हा ते स्पर्म ट्रॅव्हल होतं थ्रू फिमेल फॅलोपियन ट्यूब ड्युरिंग द रिप्रोडक्शन सेक्सुअल इंटरकोर्स. आणि सिलिया बेसिकली रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये असतात, जे डस्ट पार्टिकल्सला नाहीतर दुसऱ्या पॅथोजन्सला आणि बेसिकली इयरला क्लेरिफाय करायला हेल्प करतात. ट्रकियामध्ये सिलिएटेड स्ट्रॅटिफाईड कॉल्युमनारी पिथेलियम असते ट्रकियामध्ये. त्याच्यामध्ये नंतर फॅलोपियन ट्यूबमध्ये पण सिलिया असतात मुव्हमेंट ऑफ द ओव्हमसाठी. हे आपण हे इन डिटेल पुन्हा रेस्पिरेटरी सिस्टम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये पण पाहणार आहोत. नंतर आता सेंट्रोझोममध्ये दोन सेंट्रोझोम सेंट्रॉइलपासून बनलेले असतात. 2 सेंट्रॉइल परपेंडिक्युलरली अरेंज असतात आणि त्याच्यामध्ये पण कार्टविल शेप म्हणजे लाईक फ्लॅजेला अरेंजमेंट असते. फक्त त्याच्यामध्ये एवढाच फरक असतो की ते 9+0 अरे असतात, म्हणजे पेरिफेरीला 9च असतात, पण तिथं ट्रिपलेट असतात आणि सेंटरला अबसेंट असतात, म्हणजे ट्रिपलेट प्रेझेंट नसतात, म्हणून त्याला 9+0 अरेंजमेंट म्हणलं आहे. नो सेंट्रल ट्युब्यूल. आणि ते स्पिंडल अपॅरेटस ड्युरिंग आपण ॲनाफेजमध्ये पण पाहणार आहोत सेल डिव्हिजनच्या, की 2 क्रोमोझोम सेपरेट होताना आधी स्पिंडल फायबर बनतात, त्याच्यानंतर मग ते 2 सिस्टर क्रोमॅटिडमध्ये स्पिंडल फायबर बनून अपोजिट पोलला अट्रॅक्ट होतात आणि मग नंतर ते सेपरेट होतात. तेव्हा स्पिंडल फायबरचा अपॅरेटसचा रोल आपण पाहणार होतो. तर स्पिंडल अपॅरेटसचा बेस बेसिकली सेंट्रोझोम बनवतात. नेक्स्ट आहे रायबोझोम अँड सायटोस्केलेटन. रायबोझोम हे प्रोटीन फॅक्टरीज असतात. मी 2-3 वेळा डिस्कस केले की रायबोझोम कसं प्रोटीन सिंथेसिसमध्ये हेल्प करतात, तेव्हा मी रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचं सांगितलं. कंपोज ऑफ RNA अँड प्रोटीन्स.
आणि ते नॉन मेम्ब्रेन बाउंड असतात, कोणत्याही मेम्ब्रेनला बाउंड नसतात. आणि ते प्रोकॅरियोटिकमध्ये 70S असतात आणि युकॅरियोटिकमध्ये 80S असतात. म्हणजे ते 2 स्मॉल युनिटपासून बनलेले असतात. जसं आपण फर्स्ट प्रोकॅरियोटिक सेलचं पाहू तर त्याच्यामध्ये 70S असतात. म्हणजे ते एक लार्ज सब युनिट असतो आणि एक स्मॉल सब युनिट असतो. तर 70S रायबोझोममध्ये लार्ज सब युनिट 40S असतो आणि स्मॉल सब युनिट 30S असतो. आणि न्यूकॅरियोटिक सेल ते 80S असतात. म्हणजे काय तर ते 60S लार्ज सब युनिट आणि 40S स्मॉल सब युनिटपासून बनलेले असतात. नंतर सायटोस्केलेटन म्हणजे हे बेसिकली सायटोप्लाझममध्ये काही नेटवर्क ऑफ फिलामेंट असतात. जसं मायक्रोट्युब्यूल, मायक्रोफिलामेंट जे बेसिकली फिलामेंट आहेत सायटोप्लाझममध्ये असणारे आणि ते मेकॅनिकल सपोर्ट, मोटिलिटी अँड शेप ऑफ द सेल प्रोव्हाइड करतात. न्यूक्लियस त्याला डायरेक्टर ऑफ सेल पण म्हणतात, कारण की ह्याच्यातून बेसिकली सेलसाठी काही प्रोटीन सिंथिसिस होतात. पुन्हा मग काही एन्झाईम सिक्रेट होतात जे सेलच्या फंक्शनला मॉनिटर करतात. हे रॉबर्ट ब्राउननं फर्स्ट डिस्कवर केलं, तर आपण हे सेल थेअरीमध्ये पण पाहिलेलं आहे. नंतर ते डबल मेम्ब्रेन बाउंड असतं, म्हणजे आउटर आणि इनर मेम्ब्रेन असतं आणि त्याच्या मेम्ब्रेनवर न्यूक्लिअर पोअर असतात, ज्याच्या थ्रू प्रोटीन सिंथिसिस वगैरे mRNA ते ट्रॅव्हल होतं बाहेर, इन्झाईम्स ट्रॅव्हल होऊ शकतात म्हणून. आणि त्याच्या बेसिकली न्यूक्लियस सेलसोबत इंटरॅक्ट करू शकतो थ्रू न्यूक्लिअर पोअर, थ्रू न्यूक्लियसमध्ये एक न्यूक्लियस असतं म्हणजे सेंट्रली, जे साईट ऑफ RNA सिंथिसिस आहे, ज्याच्यामध्ये RNA सिंथिसिस होतं. नंतर क्रोमॅटिन जे DNA आणि हिस्टोनचे बनलेले असतात, व्हिजिबल ॲज क्रोमोझोम ड्युरिंग डिव्हिजन. म्हणजे क्रोमोझोम बेसिकली आपण सेल सायकलमध्ये पण पाहणार आहोत. डिस्क्रीट युनिट असतात बिफोर सेल डिव्हिजन, जे क्रोमॅटिनच्या फॉर्ममध्ये पॅक असतात इन सेल, जे हेरिडिटी आणि मेटाबॉलिझममध्ये हेल्प करतात. नंतर आहे क्रोमोझोम क्लासिफिकेशन. आपण आताच पाहिलं की क्रोमॅटिन ड्युरिंग सेल डिव्हिजन क्रोमोझोममध्ये कन्वर्ट होतात आणि त्याचे बेसिकली बेस्ड ऑन द पोझिशन ऑफ द सेंट्रोमर त्याचे 4 टाईप आहेत: मेटासेंट्रिक, सब मेटासेंट्रिक, ॲक्रोसेंट्रिक, टिलोसेंट्रिक. मेटासेंट्रिक म्हणजे काय तर मेटाहून मिडल असं लक्षात ठेवू शकतो. तर मिडलला सेंट्रोमियर असतं आणि त्याच्यामुळे ते व्ही शेप दिसतात. नंतर सब मेटासेंट्रिक म्हणजे स्लाइटली सब थोडंसं वरती, मेटाच्या म्हणजे मधल्या सब मेटासेंट्रिक म्हणजे थोडंसं वरती असतं. स्लाइटली अवे फ्रॉम द मिडल असतात, म्हणून त्याचा शेप बेसिकली एल टाईप वाटतो, जसं इथं आपण पाहू शकतो एल टाईप. ॲक्रोसेंट्रिक म्हणजे क्लोज टू एंड, म्हणजे एंडच्या जवळ असतात, म्हणून ते जे शेप दिसतात. आणि टिलोसेंट्रिक म्हणजे टर्मिनलला सेंट्रोमियर असेल तर त्याला टेलोसेंट्रिक म्हणतात आणि जे आय शेप दिसतात. असे हे क्रोमोझोमचे क्लासिफिकेशन आहे. त्याच्यासाठी आपण ट्रिक अशा लक्षात ठेवू शकतो की MSAT, मेटासेंट्रिक, सब मेटासेंट्रिक, ॲक्रोसेंट्रिक, टिलोसेंट्रिक.